नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. ज्यावेळेस आपल्याला नेहमीचा तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस अगदी मुलांना आवडणारा असा हा मसाला शेवया हा नाश्ता आज आपण बनवणार आहेत. ह्या बनवायला अगदी कमी वेळात आणि खूप सोपी अशी ही पद्धत आहे. बघूया आपण. त्यासाठी बघा ह्या मी 2 वाट्या अशा बारीक शेवया घेतलेल्या आहेत. आता या शेवया आपल्याला मंद आचेवर छान अशा खरपूस भाजून घ्यायच्यात. एकसारखं हलवत आपल्याला छान अशा ह्या शेवया रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्यात चांगल्या. ह्या शेवया आपल्या अशा छान खरपूस भाजून झालेल्या आहेत. आता या शेवया आपल्या थोडंसं थंड होत आहेत, तोपर्यंत आपण फोडणीसाठी तयारी करूया. हे फोडणीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे अगदी शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालतील. हा एक कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तर इकडे कढई गरम होते तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया. तर आता या गरम झालेल्या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये टाकू मोहरी, हे जिरे. मोहरी आणि जिरे आपल्याला छान तडतडू द्यायचेत. त्यानंतर आपण हे शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे आपण सुरुवातीला टाकलेले आहेत, कारण की आपल्याला शेंगदाणे छान असे कडक करून घ्यायचेत. यामध्ये तुम्ही शेंगदाणे नाही टाकले तरी चालतात. आता टाकू आपण हा कांदा. त्यानंतर टाकू आपण हा कढीपत्ता. कढीपत्ता ज्यावेळेस आपण सुरुवातीलाच टाकतो त्यावेळेस कढीपत्ता करपून जातो, म्हणून कांद्याच्या नंतर कधीही कढीपत्ता टाकायचा. आता ह्या हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून घेऊया. हिरवी मिरची पण आपल्याला कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची. आता टाकून टोमॅटो. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचेत. कांदा आणि टोमॅटो आपला छान असा मऊ होत आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची. एक अर्धा चमचा हळद टाकूया. आता सर्व साहित्य आपलं छान असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ज्या भाजून ठेवलेल्या शेवया होत्या, ह्या शेवया आपण टाकूयात.
आणि ते पण आपण या मसाल्यासोबत छान असे मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ हे अगदी बेताने टाकायचं आहे, कारण की आपल्या शेवयामध्ये सुद्धा मीठ आपण टाकलेलं असतं. मीठ छान असं मिक्स करून घेऊ. आणि आता या वेळेला आपल्याला आपण जे गरम पाणी केलेलं आहे, हे गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकूया. 1-2 वाटी शेवयांसाठी साधारणतः 3 वाट्यापर्यंत पाणी मी गरम केलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे, उपमा खाऊन ज्यावेळेस आपल्याला बोर होतं, कंटाळा येतो, त्यावेळेस हा अगदी छान असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 1-5 मिनटासाठी झाकून ठेवूया. बघू 5 मिनटानंतर मस्त शेवया आपल्या छान अशा फुललेल्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही किती असं सुटसुटीत झालेले आहेत, मोकळ्या, अजिबात चिकट नाहीत झालेल्या. आता ही चिरलेली कोथिंबीर आपण वरतून टाकूया. आणि पुन्हा आपण 1-2 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून आपण हे थोडीशी वाफ येऊ देऊ याला. एकदम छान अशा आपल्या ह्या मसाला शेवया तयार झालेल्या आहेत बघा. या शेवया मी एका बाउलमध्ये काढून दाखवते. हे बघा, मस्त अशा आपल्या मसाला शेवया तयार आहेत. मस्त लिंबू पिळायचा वरून आणि झटपट असा नाश्ता करून घ्यायचा आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.